वीज वितरण कंपनीकडून अजून किती बळी घेणार? पोवाड येथील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर संतप्त मोर्चा. सहाय्यक अभियंता कांबळे यांच्या बदलीची मागणी. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील बाबू विठू वांद्रे या शेतकऱ्याचा शेतात खत टाकण्यासाठी गेला असताना तुटलेल्या विजेच्या तारेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. 22 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आणि नुकसान भरपाईची मागणी केली. महावितरण कंपनीच्या चुकीमुळे गेल्या काही वर्षात चंदगड तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये सुरुवातीला कंपनीचे अधिकारी परती भूमिका घेतात, मात्र लोकक्षोभ शांत झाल्यानंतर निर्लज्जपणे हात वर करतात आणि आपला दुर्घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करतात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्याच आठवड्यात लक्कीकट्टे येथे विद्युत प्रवाहामुळे 4 म्हशींचा मृत्यू झाला होता, तर मजरे जट्टेवाडी येथे घराला आग लागली होती. असे असंख्य अपघात आणि नुकसान या भागात घडत असून कंपनीकडून फक्त हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. संतप्त ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता अजित कांबळे यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे. या संदर्भात गडहिंग्लजचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी उपस्थितांमध्ये विष्णू आडाव, अजित भन्याळकर, तालुका संघाचे संचालक राहुल देसाई, प्राध्यापक दीपक पाटील, कल्लापा वांद्रे, संभाजी आडाव, जानबा कांबळे, अशोक मनमाडकर, महेश मुळीक आणि इतर शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.